आत्ताच 4-5 दिवसांपूर्वी बजेट होऊन गेलेलं आहे. त्या बजेटचा आपल्या गुंतवणुकीवरती काय परिणाम झाला आहे आणि होणार आहे हे पुढच्या काही 4-5 व्हिडिओजमध्ये आपण समजून घेणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल गेनमध्ये काय इम्पॅक्ट झाला आहे ते समजून घेणार आहे. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ज्या म्युच्युअल फंडमध्ये 65% जास्त शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याच्यावरती आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स लागतो. तो 2 प्रकारचा असतो. तर आज आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स बघू. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट जी 365 डेजच्या आधी म्हणजे विदिन 1 इयर जर तुम्ही विड्रॉल केले, 1 वर्षापर्यंत असलेली गुंतवणूक त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हटलं जातं. तो आधी 15% होता आणि आता 20% झाला. खरं तर आपल्यासाठी याचा जास्त रिलेव्हंट नाही, कारण आपण म्युच्युअल फंड हे लॉंग टर्मसाठी घेत असतो. तरीही दुर्दैवाने तुम्हाला विदिन 1 इयर म्युच्युअल फंड काढायची वेळ आली आणि त्याच्यावर प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट काढायच्या आधी लक्षात ठेवा त्याच्यावर 20% सरकारला द्यायची आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. उदाहरण घेऊन समजून घेऊ. 1 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले, त्याचे 1,10,000 रुपये झाले. त्या 10,000 मधनं 2,000 रुपये सरकारला द्यायचे आणि 8,000 रुपये तुमचा प्रॉफिट. याच्या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड कंपनी काही एक्झिट लोड लावत असेल तर तोही तुम्हाला पेड करायचा. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.